ओके. लास्ट लेक्चरला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या होत्या? तर लास्ट लेक्चरला थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण काय केलं होतं, ते लेक्चर थांबवलं होतं. पण त्याच्या अगोदर त्याच लेक्चरमध्ये काय झालेलं, TCP आणि UDPचा जो मेन डिफरन्स होते, तर TCP म्हणजे काय असतं, कसं वर्किंग करतं, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल कसं वर्क करतो, त्याचं आपण बघितलं होतं. ओके. आपला जो नेक्स्ट पॉईंट होता दॅट इज डोमेन नेम सिस्टम. ओके. आता डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं? आता डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं तर बघा, डोमेन नेम सिस्टम आता मी तुम्हाला काल पण एका एक्झाम्पल थ्रू सांगितलं होतं की ॲक्च्युअलमध्ये डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं. ओके. तर डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय असतं, तर समजा दोन पर्सन्स आहेत. ओके. दोन्ही पर्सन जे काय ते वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमधले आहेत. फॉर एक्झाम्पल मी एकीकडे उभा आहे, मी इंडियन आहे, दुसरीकडे कुठला तरी एक फ्रेंच पर्सन उभा आहे. ओके. त्या दोघांमध्ये तुम्हाला समजा कम्युनिकेशन घडून आणायचं आहे, ते मला काय येणार, मला इंग्लिश लँग्वेज येणार, समोरचा जो फ्रेंच असेल त्याला फ्रेंच लँग्वेज येणार. ओके. तर जर का असं असेल तर त्यांना काय झालं, त्या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन घडून आणायचं असेल तर तुम्हाला काय लागणार, ट्रान्सलेटरची गरज लागणार. ओके. तसंच जो काय आपलं DNS जी काय सिस्टम आहे दॅट इज डोमेन नेम सिस्टम. ओके. डोमेन नेम सिस्टम ही जी सिस्टम आहे ती सिस्टम पण सेम ट्रान्सलेटरसारखी काम करत असते. ओके. कोणामध्ये ट्रान्सलेटरसारखी काम करत असते, तर ह्युमन आणि कम्प्युटर या दोघांमध्ये जर त्यांना एक ब्रिज बनवायचं असेल किंवा दोघांमध्ये जर समजा कम्युनिकेशन किंवा दोघांमध्ये एक चॅनलचा जर का सपोर्ट हवा असेल तर त्याच्यामध्ये DNS ही जी सिस्टम आहे ती ट्रान्सलेटर म्हणून काम करते. ओके. म्हणजेच काय करते, ह्युमनला कुठली लँग्वेज असते, हिंदी, मराठी, इंग्लिश या लँग्वेज ह्युमनला समजत असतात. ह्युमनला कम्प्युटरची लँग्वेज समजत असते का, नसते समजत. कम्प्युटरला ह्युमनची लँग्वेज समजत नसते. फॉर एक्झाम्पल कम्प्युटरला तुम्ही सांगितलं, टाईप करून दिलं facebook.com. ओके. कम्प्युटरला काय करणार आहे, कम्प्युटर त्या स्पेसिफिक जो काय ID तुम्ही टाकलाय, जी वेबसाईट टाकलाय, त्या वेबसाईटच्या IP ॲड्रेसवरून ती वेबसाईट ही आहे असं ओळखणार. ओके. म्हणजे कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते, तर कम्प्युटरला IP ॲड्रेसची लँग्वेज समजते. ओके. फॉर एक्झाम्पल नंबरची जी काय लँग्वेज आहे ती समजते. आपल्याला काय समजते, आपल्याला जी आपली स्पेसिफिक इंग्लिश, हिंदी, मराठी, उर्दू जे काही लँग्वेज असतील ते आपल्याला स्पेसिफिक ह्युमनच्या लँग्वेज असतात त्या आपल्याला समजतात. मग हा जो दोघांमधला जो काही गॅप आहे, कम्प्युटरला नंबरची लँग्वेज समजते, ह्युमनला नंबरची लँग्वेज समजत नाही. बघा तुम्ही एक बघा, तुम्हाला नंबरची लँग्वेज समजत नाही असं नाही आहे, तुम्ही नंबर लक्षात ठेवू शकत नाही. बघा आता facebook.com हे लक्षात ठेवणं सोपं आहे की तुमच्यासाठी 194.168.24.233 असा काहीतरी मोठा नंबर लक्षात ठेवणं सोपं आहे. तुम्हाला काय आहे, तुम्हाला facebook.comला प्रत्येक वेबसाईटचं IP ॲड्रेस लक्षात ठेवण्यापेक्षा प्रत्येक वेबसाईटसाठी तुम्ही जर समजा त्याचं स्पेसिफिक नाव लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला जास्त सोपं पडतं. ओके. आता ते एक पॉईंट येतो, तो म्हणजे तुम्ही वेबसाईटच्या IP ॲड्रेसवरून ती वेबसाईट कशी काय ओपन करू शकता, हा येतो मेन मुद्दा इथे. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो की ते IP ॲड्रेसवरून तुम्ही कसं काय ती जी काय साईट आहे ती ओपन करू शकता. सर्वात पहिलं जायचं, CMD ओपन करायचं. ओके. ओके. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांना स्क्रीनवरती दिसते ना, समजा मला एखाद्या याचा IP ॲड्रेस बघायचा असेल. ओके. किंवा त्याच्या IP ॲड्रेसने मला समजा एक जी वेबसाईट आहे ती ओपन करायची असेल तर मी काय करणार, जो काय IP ॲड्रेस आहे ओके तो लक्षात ठेवणार. आता IP ॲड्रेस याच्यामध्ये काय दिला आहे बघा, त्यांनी IP ॲड्रेस दिला आहे 142.250
बघा हा आय पी ॲड्रेस आपण नोट करून घेऊया 142.250.67.164. ओके, तर हा आय पी ॲड्रेस काय करायचा असतो, तुम्हाला जाऊन टाकायचा असतो. वन 142.250.67.164. बघा झालं का गुगलचं पेज ओपन? काय केलं आपण सर्वात पहिल्यांदा, जर तुम्हाला एखाद्या याचा आय पी ॲड्रेस जर का मिळवायचा असेल तर परत एकदा स्टेप्स काय केलं तर दाखवतो. ओके, आता कुठल्या पण साईटचा तुम्हाला समजा आय पी ॲड्रेस मिळवायचा असेल, ओके, तर तुम्ही काय करता, सर्वात पहिल्यांदा CMD ओपन करायचं. ओके, CMD ओपन केलं की एक कमांड येते, दॅट इज पिंग, PING. ओके, पिंग कमांड टाईप केली की स्पेस द्यायचा. तुम्हाला ज्या वेबसाईटचा आय पी ॲड्रेस हवा असेल किंवा तुम्हाला आय पी ॲड्रेस समजा फेच करायचा असेल, तुमच्याकडे कसा आय पी ॲड्रेस चेंज होतो सारखा सारखा कुठल्याही वेबसाईटचा. ओके, आता तुम्हाला कुठल्याही वेबसाईटचा आय पी ॲड्रेस समजा घ्यायचा असेल तर ही पिंग ही जी काय कमांड आहे ती तुमच्या कमांड जी काही CMD असेल त्याच्यामध्ये टाकायची असते. पिंग कमांड दिली की स्पेस द्यायचा. स्पेस नंतर काय तुमची जी वेबसाईट आहे ज्याचा तुम्हाला आय पी ॲड्रेस हवा आहे, दॅट इज www. मला गुगलचं नको, आता मला समजा फेसबुकचा हवा आहे, FACEBWK, facebook.com. ओके, एंटर करायचं. एंटर केलं की सर्व्हर काय करतं, डेटा फेच करतं आणि आय पी ॲड्रेस तुम्हाला मिळून देतो. ओके, आय पी ॲड्रेस बघा काय याचा 157.240.16.35. ओके, हा आय पी ॲड्रेस सेम काय करायचा, तुमच्या याचा जो काय ब्राउझर असेल तो ब्राउझर ओपन करायचा. ब्राउझर ओपन केला की तुमचा जो काय ओके, ब्राउझर ओपन केला तुम्ही की तो तुमचा आय पी ॲड्रेस जो काय होता 157.240.16.35 हा ॲड्रेस फक्त रन करायचा, तुम्हाला फेसबुकचं पेज दिसेल. ओके, आलं इथे फेसबुकचं पेज. तर सेम अशा प्रकारे डेटा फेच करतात आणि आय पी ॲड्रेसवरून. ओके, तर अजून एक होप्स तुम्हाला समजलं असेल की आय पी ॲड्रेसवरून कसं काय तुम्ही वेब पेज ओपन करू शकता. तर DNS मध्ये काय असतं, DNSचं काम काय असतं, तर DNS काय करतं, DNS म्हणजे एक डिरेक्टरी सारखं काम करतं. ओके, डिरेक्टरी काय करत होती, डिरेक्टरीमध्ये काय असायचे, एक साईडला फोन नंबर्स असायचे आणि एक साईडला तुमचं नाव असायचं. तसं सेम आय पी ॲड्रेससाठी मिळते. एक साईडला प्रत्येकाचे आय पी ॲड्रेस असतात, प्रत्येक वेबसाईटची नावं असतात, दुसऱ्या साईडला तर प्रत्येक वेबसाईटचे करस्पॉन्डिंग प्रत्येकाचे अलोकेट केलेले आय पी ॲड्रेस असतात. जसं की आत्ता मी ओपन केलं. ओके, फेसबुकसाठी एक करस्पॉन्डिंग आय पी ॲड्रेस होता, तो मी कमांड प्रॉम्प्टमधून जाऊन मिळवला आणि तो आय पी ॲड्रेस, त्या आय पी ॲड्रेसवरून पण ती वेबसाईट ओपन करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये facebook.com टाकलात तरीही ओपन करू शकता. पण ज्यावेळेस फेसबुकच्या वेब पेजचा जो काही डेटा तो फेच करतो, ती जी रिक्वेस्ट असते ती पाठवली जाते, त्यावेळेस तुमचा जो सर्व्हर आहे तो आय पी ॲड्रेसवरूनच ती वेबसाईट ओळखतो, त्याला तुमची लँग्वेज समजत नाही. ओके, आणि हा जो काय ब्रिज आहे तो ब्रिज कोणा थ्रू फॉलो केला जातो, तर तो ब्रिज जो काय तो DNS सिस्टम थ्रू फॉलो केला जातो. DNS मध्ये काय असतात, आय पी ॲड्रेस, एक स्पेसिफिक वेबसाईट्स असतात आणि स्पेसिफिक वेबसाईटचे करस्पॉन्डिंग आय पी ॲड्रेस असतात. ओके, इन शॉर्ट काय झालं, DNS ही जी सिस्टम आहे, डोमेन नेम सिस्टम, ती कशासारखी काम करते, तुमची फोन बुकची जी डिरेक्टरी होती त्या डिरेक्टरीसारखं काम करते. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये ह्या DNS सिस्टममध्ये, आता डोमेन नेम सिस्टम काय असते तुम्हाला समजलं. ओके, तर या DNS सिस्टममध्ये जे काय वर्किंग होतं, आता आपण काय असं ते बघितलं, म्हणून वर्क कसं करतं हे पण बघायला पाहिजे. ओके, तर ॲक्च्युअल हे जे काय वर्किंग असतं DNSचं, तर DNSचं जे काय वर्किंग असतं त्याच्यामध्ये
दोन टाईपने वर्किंग केलं जातं. जी सिस्टम आहे तिचं जे एक्झिक्युशन आहे किंवा ती जी आता बघा तिची जी आपण ज्यावेळेस रिक्वेस्ट करतो ओके म्हणजे काय असतं आपल्याला जी काही क्वेरी असते ओके किंवा आपल्याला जो काही प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी आपल्याला आपण काय करतो रिक्वेस्ट करतो सर्व्हरकडे ओके की या वेबसाईटचा आय पी ॲड्रेस स्विच करा आणि तो मला द्या म्हणजे मी त्या वेबसाईटच्या वेब पेजवर पोहोचू शकेन ओके ती क्वेरी असते ओके मग ती क्वेरी सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स असतात ओके डीएनएस सिस्टम थ्रू तुम्हाला जर क्वेरी तुम्ही तुमची पाठवलात की तुमची रिक्वेस्ट पाठवलात तर ती रिक्वेस्ट दोन टाईप्स किंवा दोन मेथड्सने प्रोसेस होऊ शकते ओके तर त्यातली पहिली आहे ती म्हणजे रिकर्सिव्ह सिस्टम ओके आणि सेकंड आहे ती म्हणजे इटरेटिव्ह सिस्टम ओके आता रिकर्सिव्ह सोल्युशन फाइंड करण्याचा वे काय असतो किंवा रिकर्सिव्ह मेथडने सोल्युशन फाइंड करण्याचं किंवा क्वेरी फाइंड करण्याचा मेथड काय असते किंवा इटरेटिव्ह मेथडने कशी काही क्वेरी फाइंड करू शकतो ओके तर मी तुम्हाला दाखवतो ओके आपण काय करूया पहिली रिकर्सिव्ह मेथड बघूया की रिकर्सिव्हने कशी काही क्वेरी फाइंड केली जाते सगळ्यांना दिसतंय ना ओके ठीक आहे बघा सगळ्यांना पेजवर दिसत असेल की काय आहे ॲक्च्युअलमध्ये एकदा आपण आहे ना जरा ठीक आहे ओके इकडे बघा कसं काय काय असतं ओके सर्वात पहिल्यांदा जो काय तुमचा जो काय डेटा असतो ओके तो डेटा इथे असतो इथे ओके या तुमचा जो डेटा असतो तो इथे एक्झिस्ट करत असतो कुठे इथे ही जागा तुमचा सर्व्हर आहे किंवा तुमचा जो काही होस्ट आहे इथे असतो तुम्ही इथे कम्प्युटरवर समजा बसलाय आणि तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटसाठी काय केलात रिक्वेस्ट पाठवलात फॉर एक्झाम्पल तुम्हाला फेसबुक ओपन करायचं आहे जसं की दाखवलं तसं ओके तर तुम्ही फेसबुकसाठी facebook.com अशी रिक्वेस्ट पाठवलात ओके facebook.com ओके तर सर्व्हर काय करतं सर्वात पहिल्या स्टेपला रिक्वेस्ट कोणाकडे पाठवतं तर जो काय मेन लोकल डी एन एस सर्व्हर असतो ओके यालाच आपण काय म्हणतो हा जो मेन डी एन एसचा जो काय मेन लोकल सर्व्हर असतो यालाच आपण काय म्हणतो तर रिझॉल्वर म्हणतो ओके याला काय आपण म्हणणार रिझॉल्वर म्हणतो मी त्याचं नाव टाईप करून ठेवलंय बघा हा तुमचा काय मेन सर्व्हर आहे ओके तो म्हणजे काय इथे होस्ट असतो होस्ट ओके हा होस्ट असतो होस्टकडून रिक्वेस्ट पाठवली जाते रिझॉल्वरकडे ओके किंवा त्याला लोकल डी एन एस लोकल डोमेन नेम सिस्टम ओके असंही म्हणतात किंवा लोकल डी एन एस डोमेन नेम सर्व्हर असंही म्हणतात ओके तर होस्ट रिक्वेस्ट पाठवतो रिझॉल्वरकडे म्हणजे काय ही जी प्रोसेस आहे ती होते ओके सेकंड स्टेप रिझॉल्वर काय करतो स्वतःची जो काय कॅशे मेमरी असते त्या कॅशे मेमरीमध्ये अगोदर तुम्ही कधी फेसबुकच्या लिंकवर साईटवर गेलात का त्या कॅशे मेमरीमध्ये ती हिस्ट्री स्टोअर असते किंवा त्या साईट स्पेसिफिक तुम्ही समजा facebook.com अगोदर ओपन केला असाल ओके मग तो काय करणार होस्टने रिक्वेस्ट पाठवली रिझॉल्वरकडे तर रिझॉल्वर काय करणार स्वतःच्या कॅशेमधला जो काय आयपी ॲड्रेस असतो स्टोअर केलेला कारण तुमच्या हिस्ट्रीमध्ये ती स्टोअर केलेली असणार वेबसाईट ओके त्या वेबसाईटचे करस्पॉन्डिंग आयपी ॲड्रेस पण स्टोअर केलेला असणार त्यावेळेस रिझॉल्वर काय करणार स्वतःच्या कॅशेमधला जो काय आयपी ॲड्रेस आहे तो त्याला परत पाठवून देणार ओके पण ती काय आहे ती एकदम बेस्ट केस आहे आपण म्हणू शकतो का तुम्ही कधी काय कन्सिडर करायचं आहे की तुमच्या कॅशेमध्ये तुम्ही अगोदर त्या साईटवर गेला नाही आहेत तुम्ही न्यू रिक्वेस्ट करताय त्या साईटसाठी ओके
ओके, मग त्यावेळेस काय करणार तुम्ही, होस्ट म्हणून रिझॉल्व्ह करणार, रिझॉल्व्ह काय करणार, स्वतःच्या कॅशे मेमरीमध्ये चेक करणार की तो आयपी ॲड्रेस अगोदर आहे का. ओके, जर आता त्याला जेव्हा समजलं की तो आयपी ॲड्रेस तुमच्याकडे नाही आहे, ओके, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, जो आयपी ॲड्रेस तुमच्याकडे नव्हता, ओके, तर तो आयपी ॲड्रेस तुम्ही काय करणार, फेच करण्यासाठी रिझॉल्व्ह काय करणार, पुन्हा पुढे रिक्वेस्ट पाठवणार कोणाकडे, तर रूट सर्व्हरकडे. ओके, रूट सर्व्हर काय असतो, रूट सर्व्हर एक भरपूर प्रकारचे सर्व्हर्स असतात. ओके, रूट सर्व्हरमध्ये ॲक्च्युअल काय केला जातो, डेटा स्टोअर केला जातो. आणि ॲक्च्युअली हे रूट सर्व्हर्स किती आहेत, तर 13 रूट सर्व्हर आहेत पूर्ण वर्ल्ड वाईड. ओके, जर तुम्ही वर्ल्ड वाईड जर रूट सर्व्हर बघितलं तर टोटल 13 रूट सर्व्हर्स आहेत, ज्याच्यामध्ये पूर्ण जगातला डेटा जो काय तो स्टोअर केला जातो, किंवा जगातल्या सर्व्हरचा जो काय डेटा आहे तो स्टोअर केला जातो. आणि अशा 12 ऑर्गनायझेशन्स आहेत, ओके, जो तो डेटा हँडल करतात. ओके, जो तो डेटा हँडल करतात. काय करतं, लोकल डीएनएस जो काय सर्व्हर असतो किंवा रिझॉल्व्हर जो काय असतो, ओके, जो काय रिझॉल्व्हर असतो तो काय करतो, तुम्ही हे केलेला डेटा फेच रिक्वेस्ट जो काय डेटा केला आहे किंवा ज्या आयपी ॲड्रेससाठी तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, तो रिक्वेस्ट पुन्हा तो काय करतो, रूट सर्व्हरकडे पाठवतो. ओके, आता बघा याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रूट सर्व्हरकडे ही डीएनएस काय करतं, परत रिक्वेस्ट पाठवतं, त्यावेळेस काय करतं, रिझॉल्व्हरने जी रिक्वेस्ट पाठवली रूट सर्व्हरकडे, ओके, रूट सर्व्हर स्वतःच्या ह्याच्यामध्ये चेक करतं की बाबा ती सिस्टम आहे का. ओके, नाही आहे, आता ती हिस्ट्री त्याच्याकडे भेटली नाही रूट सर्व्हरकडे. रूट सर्व्हर पुन्हा काय करतं, ती जी काय तुमची काय जी काय सिस्टम होती किंवा तुम्ही ज्या आयपी ॲड्रेससाठी रिक्वेस्ट पाठवली, ती रिक्वेस्ट पुन्हा काय करतं, टॉप लेवल म्हणजे काय, TLD सर्व्हरकडे पाठवतं. ओके, TLD सर्व्हर कोणते कोणते असतात, तर .com. ओके, काल मी तुम्हाला सांगितलं TLD सर्व्हर कोणते कोणते असतात, तर .com TLD सर्व्हर असतो, किंवा अजून .in वाले TLD सर्व्हर असतात, किंवा अजून .edu वाले असतात. ओके, भरपूर असे .org वाले असे खूप सारे TLD सर्व्हर असतात. ओके, तर आता तुम्ही कुठल्या साईडला रिक्वेस्ट पाठवली, .com वाले. ओके, मग ज्या वेळेस रिझॉल्व्हरने रिक्वेस्ट पाठवली, जी काही रूट सर्व्हर जिकडे जी काय रिक्वेस्ट पाठवली होती, रूट सर्व्हर काय करणार, तुमची .com वाली जी काही रिक्वेस्ट आहे, ओके, तुमची रिक्वेस्ट ॲक्च्युअली बघणार की कशावाली आहे, तुम्ही .org वाले आहेत, .com वाले आहेत, किंवा .edu वाले आहेत, तुम्ही कुठल्या सर्व्हरसाठी कुठल्या आयपी ॲड्रेससाठी ॲक्च्युअलमध्ये रिक्वेस्ट पाठवली. तुम्ही काय fb.com facebook.com साठी रिक्वेस्ट पाठवलं, म्हणजे तुमचं एक्सटेन्शन काय .com आहे. ओके, कमर्शियल वेबसाईटसाठी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रिक्वेस्ट पाठवली. मग रूट DNS सर्व्हर काय करणार, ते सिलेक्ट करणार की कमर्शियल वेबसाईटसाठी त्यांनी रिक्वेस्ट पाठवली. मग तो काय करणार, तुमची जी .com वाली रिक्वेस्ट आहे ती कुठे पाठवणार, टॉप लेवल DNS सर्व्हरकडे पाठवणार, म्हणजे काय, TLD सर्व्हरकडे पाठवणार. आणि कुठल्या टाईपच्या TLD सर्व्हरकडे पाठवणार, तर .com वाल्या TLD सर्व्हरकडे पाठवणार. ओके, म्हणजे तुमची सर्व्हिस इथे येणार किंवा रिक्वेस्ट जी काय आहे इथे येणार. ओके, मग ती जेव्हा इथे येईल, TLD कडे येईल, ओके, तर TLD कडे आल्यावर TLD काय करणार, स्वतःकडे जे काही .com TLD सर्व्हर होतं तो काय करणार, पुढच्याचा आयपी ॲड्रेस देणार, म्हणजे काय, ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरकडे पाठवणार. आणि हा जो काय ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हर जो काय असतो, तो काय करतो, त्याची ॲक्च्युअलमध्ये काम काय असतं, जगातले सगळे आयपी ॲड्रेसेस आहेत ते या ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरकडे स्टोअर केलेले असतात. समजलं काय आहे, परत तिथं सांगतो, ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरचं काम काय असतं, की ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हर भरपूर सर्व्हर असतात, एकच सर्व्हर नसतो, जगामध्ये मल्टिपल ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हर्स आहेत. ओके, मग ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हर जे काय असतात ना, ते काय करतात, की त्यांच्याकडे जे काय आयपी ॲड्रेस असतात त्याच्यामध्ये ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरमध्ये सगळे आयपी ॲड्रेस स्टोअर करून ठेवलेले असतात जगामधले वेगळ्या वेगळ्या सर्व्हर्सवर. मग ती जी काही स्पेसिफिक रिक्वेस्ट असते ती ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरवर पाठवली जाते. ओके, सिस्टम बघा कुठून स्टार्ट झाली, 1 to 2 मध्ये स्टार्ट झाली. म्हणजे काय, रिक्वेस्ट पाठवला आणि त्यांनी होस्टने रिक्वेस्ट पाठवला तुमच्या रिझॉल्व्हरकडे, रिझॉल्व्हरने स्वतःच्या कॅशेमध्ये चेक केला, भेटलं नाही म्हणून ती रिझॉल्व्हरची रिक्वेस्ट कुठे गेली, रूट सर्व्हरकडे. रूट सर्व्हरने चेक केलं की तुमची रिक्वेस्ट कुठल्या टाईपची आहे, .comची एक्सटेन्शन आहे, .edu आहे, .mil आहे, कुठल्या टाईपचे रिक्वेस्ट तुमचे एक्सटेन्शन आहे. मग त्या एक्सटेन्शन प्रमाणे रूट DNS सर्व्हरनी काय केला, तुमची रिक्वेस्ट
त्या टाईपच्या TLD सर्व्हरकडे पाठवलं. म्हणजे काय, .com तुमची रिक्वेस्ट होती म्हणून .com TLD सर्व्हरकडे तुमची रिक्वेस्ट पाठवलं. TLD सर्व्हरने काय केलं ना, .comचा तुमचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला कुठे भेटेल, तो ऑथॉरिटेटिव्ह या सर्व्हिस किंवा या सर्व्हरवर तुम्हाला डेटा मिळेल. म्हणून टॉप लेवल जो काही DNS सर्व्हर होता त्यांनी काय केला, ते .com जो काही एक्सटेन्शनवाले जे काही IP ॲड्रेस सगळे आहेत ते या तुम्हाला DNS सर्व्हरकडे किंवा ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरकडे मिळतील. म्हणून ती रिक्वेस्ट तुमची ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरकडे मिळते. ओके, ती रिक्वेस्ट तुमची ऑथॉरिटेटिव्ह DNS सर्व्हरला पाठवला. ओके, मग ती जी काय पाठवलेली जी काय रिक्वेस्ट होती, ओके, ती रिक्वेस्ट काय केली, ती जी काय रिक्वेस्ट होती ती ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे जी काय आली होती, ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हर काय करतो, मल्टिपल टाईपचे IP ॲड्रेस त्याच्याकडे सेव्ह केलेले असतात, वेगळ्या वेगळ्या टाईपचे. .comचे IP ॲड्रेस असतील किंवा .edu वाल्या वेबसाईटचे IP ॲड्रेस असतील, .in वाल्या वेबसाईटचे IP ॲड्रेस असतील. समजलं. मग ते त्यांनी परत ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हर काय करतो, शोधतो IP ॲड्रेस आणि तू जी काही रिक्वेस्ट असते ती पुन्हा काय करते, टॉप लेवल DNS सर्व्हरकडे पाठवते. मग टॉप लेवल ती काय करतो, ती जो काय IP ॲड्रेस असतो तो पुन्हा काय करतो, रूट DNS सर्व्हरकडे पाठवतो. रूट सर्व्हर काय करतो, पुन्हा तुमच्या लोकल सर्व्हरकडे पाठवतो, म्हणजे रिझॉल्व्हरकडे पाठवतो. आणि रिझॉल्व्हर लास्टला काय करतो, तो जो काय IP ॲड्रेस जो काय असतो, IP ॲड्रेस म्हणजे थोडक्यात काय असतो, तुमच्या होस्टचा ॲक्च्युअल मधलं जे काय एक्सटेन्शन, तुमच्या होस्टचा जो काय ॲड्रेस असतो तो IP ॲड्रेस असतो. ओके, आता काय असतं, तुम्हाला समजा facebook.com साठी तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, facebook.com.comच्या करस्पॉन्डिंग जो काय तुमचा IP ॲड्रेस होता तो तुम्हाला इथे मिळतो. तुम्ही काय करता, तुमचा सर्व्हर काय करतो, जिथला IP ॲड्रेस आहे त्या वेबसाईटवर जातो, म्हणजे काय, ते वेब पेज ओपन करतो. ओके, समजली. हे आहे तुमचं रिकर्सिव्ह टाईपचं जी काही क्वेरी असेल तुमच्या DNS मध्ये, तर रिकर्सिव्ह टाईपची क्वेरी अशी सॉल्व्ह केली जाते. ओके, 1 to 2. हे बघा, पहिली होस्ट कडून जातं कुठे, रिझॉल्व्हरकडे, रिझॉल्व्हरकडून जातं DNS रूट सर्व्हरकडे, रूट सर्व्हरकडून जातं TLD सर्व्हरकडे, TLD कडून जातं ऑथॉरिटेटिव्ह. ऑथॉरिटेटिव्ह काय करतं, ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हर काय करतं, तो तुमचा IP ॲड्रेस पुन्हा TLD कडे पाठवतं, TLD पुन्हा रूट सर्व्हरकडे, रूट सर्व्हर रिझॉल्व्हरकडे, रिझॉल्व्हर तुमच्या होस्टकडे, आणि होस्टची IP ॲड्रेसवरून तुम्हाला डायरेक्ट फेच केला जातो, तुमची वेब पेज ओपन होतं. ओके, तर काय आहे, पुन्हा बघा इकडून पुन्हा सरळ 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 जायचं इकडे इकडे इकडे. ओके, आणि पुन्हा तिथूनच रिटर्न फिरायचं. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, रिकर्सिव्ह सिस्टम म्हटले, किंवा रिकर्सिव्ह क्वेरी आपण अशी सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर अजून एक दुसरा टाईपचं जो काही डेटा असतो, ओके, किंवा दुसरा टाईपने असतं तो म्हणजे इटरेटिव्ह मेथडने तुम्ही तुमची क्वेरी सॉल्व्ह करू शकता. मग आता इटरेटिव्ह मेथड कशी असते तुम्हाला सांगतो. आता इटरेटिव्ह मेथड कशी असते तुम्हाला सांगतो. एकच मिनिट, हे सगळं क्लिअर करतो. इटरेटिव्ह मेथडमध्ये काय होतं तुम्हाला दिसतं ना सगळ्यांना इटरेटिव्ह मेथडचं. ओके, बघा इटरेटिव्ह मेथडमध्ये काय होतं, पहिल्यांदा काय, तुमचा हा मेन कम्प्युटर आहे. ओके, हा मेन काय कम्प्युटर आहे, म्हणजे काय, हा तुमचा होस्ट आहे. काय होतं, तुम्ही ज्यावेळेस एखादी वेबसाईटसाठी तुम्ही रिक्वेस्ट पाठवता, ती रिक्वेस्ट कुठे जाते, तुमच्या रिझॉल्व्हरकडे जाते. ओके, रिझॉल्व्हरकडे गेली, काय होतं, रिझॉल्व्हर काय करतो, स्वतःच्या कॅशेमध्ये पुन्हा चेक करतो की आपल्याकडे आहे का, हा रिझॉल्व्हर आहे. ओके, त्या कॅशेमध्ये तुम्हाला समजा भेटलं नाही, तर काय करतं, तो जी काय रिक्वेस्ट आहे ती रूट सर्व्हरकडे पाठवतो. ओके, रूट सर्व्हरकडे पाठवल्यावर इथं मेन ट्विस्ट आहे. ओके, ट्विस्ट कोणता आहे, तर तुमचं आता लास्ट टाइम बघा, रिझॉल्व्हर काय करतो, स्वतःकडे कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घेत नव्हता. ओके, किंवा स्वतः कनेक्ट राहत नव्हता शेवटपर्यंत. पण ह्या इटरेटिव्ह फॉर्ममध्ये काय होतं, रिझॉल्व्हर स्वतःकडे जबाबदारी घेतो की IP ॲड्रेस शोधण्याची जबाबदारी माझी आहे, मी या तिन्ही सर्व्हर्सना कनेक्ट राहीन आणि त्यांच्याकडून डेटा फेच करून माझ्या होस्टला देईन. ओके, आणि हा जो रिझॉल्व्हर असतो तेच कोण असतात, तुमचे ISPs असतात, म्हणजे काय, तुमचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. ओके, तो स्वतः जबाबदारी घेतो. ISP काय करतात, किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतो, किंवा तुमचा रिझॉल्व्हर काय करतो, तुमची जी काही क्वेरी होती ती काय करतो, रूट सर्व्हरला पाठवतो. ओके, हा आहे तुमचा रूट सर्व्हर. रूट सर्व्हर काय करतो, कोणत्या टाईपचे एक्सटेन्शन कोणत्या टाईपच्या एक्सटेन्शनसाठी तुम्ही रिक्वेस्ट अप्लाय केलाय, फॉर एक्झाम्पल .com असेल, .edu असेल,
तर ती एक्सटेन्शन ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर कोणतं आहे आणि त्या प्रॉपर एक्सटेन्शनचे IP ॲड्रेस तुम्हाला कुठून मिळू शकतात. तर त्याच्यासाठी समजा तुम्ही facebook.com साठी अप्लाय केलं, मग काय करणार, .com साठी ही आहे, मग तो काय करणार, हा डेटा तुम्हाला कोणत्या सर्व्हरवर मिळू शकतो त्या सर्व्हरचा IP ॲड्रेस पुन्हा या लोकल DNS सिस्टमला पाठवतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्या ISPला किंवा रिझॉल्व्हरला पाठवतो. काय झालेलं, मगाशी ही रिक्वेस्ट पुढे जात होती TLD सर्व्हरकडे. ओके, पण इथं काय होतंय, रूट सर्व्हर पुन्हा तुमची जी काही रिक्वेस्ट आहे, तुमचा डेटा कुठे भेटेल ह्याचा जो काय IP ॲड्रेस आहे, स्पेसिफिक सर्व्हरचा IP ॲड्रेस, तो तुम्हाला काय करतो, इथे पाठवून देतो. ओके, इथे पाठवल्यानंतर काय होतं, हा काय करतो, लोकल DNS सिस्टम काय करतो, त्या IP ॲड्रेसचे पुन्हा अप्लाय करतो. तो IP ॲड्रेस कुठला असतो, तो TLD सर्व्हरचा असतो. ओके, .com साठी तुम्ही अप्लाय केला होता तर .com वाला TLD जो काय सर्व्हर असतो तिथे तुमची रिक्वेस्ट पाठवली जाते. तो काय करतो, TLD सर्व्हर काय करतो, .com वाला IP ॲड्रेस ते कोणाकडे मिळू शकतात. ओके, मग कुठे मिळतात ते, ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हिस DNS जो काही सर्व्हर असतो त्याच्याकडे मिळतात. मग तो काय करतो, कुठल्या सर्व्हरकडे तुमचा जो काय IP ॲड्रेस तुम्ही जो काही रिक्वेस्ट पाठवली तो कुठल्या सर्व्हरवर मिळतील त्या सर्व्हरचा IP ॲड्रेस TLD सर्व्हर काय करतो, तुमच्या रिझॉल्व्हरला पुन्हा देतो. मग रिझॉल्व्हर काय करतो, त्या IP ॲड्रेस पुन्हा जातो. तो IP ॲड्रेस कोणाचा असतो, तर या शेवटचा जो काय ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हिस जो काय सर्व्हर असतो त्याच्याकडे जातो. ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हर काय करतो, तुम्ही ज्या रिक्वेस्ट ज्या IP ॲड्रेससाठी रिक्वेस्ट केली तो IP ॲड्रेस पुन्हा तुमच्या लोकल सिस्टमला पाठवून देतो किंवा तुमच्या लोकल DNS सर्व्हरला पाठवून देतो. ओके, आणि तो लोकल DNS सर्व्हर काय करतो, पुन्हा जो काय IP ॲड्रेस असतो तुमच्या होस्टला पाठवून देतो आणि होस्ट तिथून तुमचं जे काही वेब पेज आहे ते हँडल करतो. ओके, समजलं काय काय सिस्टम असते. मगाशी याच्यामध्ये काय होत होतं, की हा जो काय मेन DNS सिस्टम असतो किंवा जो लोकल तुम्ही म्हणतात लोकल जो काय सर्व्हर जो काय असतो तो सर्व्हर काय करतो, कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. ठीक आहे, रिझॉल्व्हर काय करतो, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, रिक्वेस्ट फक्त पुढे पुढे पाठवली जाते, इथून इथे इथून इथे इथून इथे इथून इथे पुन्हा परत रिव्हर्स, इथून इथे इथून इथे इथून इथे इथून इथे. ओके, ह्याच्यामध्ये काय असतं, मेन जो लोकल DNS सर्व्हर आहे तोच सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. ओके, काय करतो, पहिल्यांदा तुम्ही क्वेरी तुमची रिझॉल्व्हरकडे पाठवली जाते, रिझॉल्व्हर क्वेरी ती रूट सर्व्हरकडे पाठवतो, रूट सर्व्हर ती क्वेरी कुठून सॉल्व्ह होईल त्या ह्याचा सर्व्हरचा IP ॲड्रेस देतो. तो काय करतात, तुम्ही रूट करून जी काय तुम्हाला IP ॲड्रेस भेटलेला असतो रिझॉल्व्हर पुन्हा त्या IP ॲड्रेसवर जातो. हा काय करतो, परत तुम्हाला हा प्रॉब्लेम कुठून सॉल्व्ह होईल त्याची पुन्हा जी काही क्वेरी कुठून सॉल्व्ह होईल त्याचा IP ॲड्रेस देतो. पुन्हा तुम्ही ऑथॉरिटीकडे जाता, ऑथॉरिटी काय करतो, स्वतःमधला IP ॲड्रेस चेक करतो, IP ॲड्रेस भेटला की तुम्हाला तो IP ॲड्रेस सेंड करतो आणि तुमचा जो रिझॉल्व्ह असेल तुमच्या होस्टला पण IP ॲड्रेस सेंड करतो. अशी ही सिस्टम असते टोटल. ओके, तर सिस्टम समजून घ्यायला खूप सोपी आहे. ओके, तुम्हाला याच्यामध्ये कोणताही जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा कोण असतो, रिझॉल्व्हर, पहिल्यांदा सर्वात होस्ट असतो, होस्ट रिक्वेस्ट पाठवतो रिझॉल्व्हरला, रिझॉल्व्हर ती रिक्वेस्ट पाठवतो रूट सर्व्हरला, रूट सर्व्हर रिक्वेस्ट पाठवतो TLD सर्व्हरला, TLD सर्व्हर रिक्वेस्ट पाठवतो ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे. प्रत्येकाचं काम काय असतं, रिझॉल्व्हरचं काम काय असतं, सगळ्यांना कनेक्ट ठेवणं किंवा ISP प्रोव्हाइड करणं तुम्हाला. रूट सर्व्हरचं काम काय असतं, एक्सटेन्शन चेक करणं आणि त्या एक्सटेन्शनवर ते एक्सटेन्शन TLD सर्व्हरला सप्लाय करणं. ओके, TLD सर्व्हर कोणत्या TLD सर्व्हर वेगवेगळ्या टाईपचे असतात. तर तुमच्याकडे .com वाले TLD सर्व्हर असतात, .edu वाले असतात. ओके, भरपूर टाईपचे TLD सर्व्हर. मग ती TLD सर्व्हर काय करतो, या टाईपचा IP ॲड्रेस तुम्हाला कुठल्या ऑथॉरिटेटिव्ह सर्व्हरकडे मिळेल त्याचा IP ॲड्रेस देतो आणि त्याच्या IP ॲड्रेस तुम्हाला पाठवून देतो. समजलं, ही मेन सिस्टम असते. याच्यामध्ये सर्वात हे जे सर्व्हर्स आहेत ते सगळे एकत्रितपणे काम करत असतात. ओके, पहिल्या वेळेस काय होतं, रिकर्सिव्ह मेथडमध्ये जो का तुमचा ISP जे काय असतात किंवा तुमचा जो रिझॉल्व्हर असतो तो स्वतःवर कोणतीही जबाबदारी घेत नाही, रिक्वेस्ट फक्त पुढे पुढे पाठवून देण्याचं काम करतो. पण इटरेटिव्ह फॉर्ममध्ये जो रिझॉल्व्हर असतो तो स्वतःवर सगळी जबाबदारी घेतो आणि सगळे IP ॲड्रेस फाइंड करतो आणि तुम्हाला जो काय IP ॲड्रेस तुम्ही त्या IP ॲड्रेससाठी रिक्वेस्ट केली तो IP ॲड्रेस तुम्हाला मिळवून देतो. ओके, ह्या दोन्ही सिस्टम्स आहेत. DNS वर्क कसं करतं ही सिस्टम आहे. ओके, तर आता मला तुमच्याकडून सांगा, तुम्हाला कशामध्ये डाऊट आहे का?